कुबेर नीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. वी टीच, वी सपोर्ट, वी हेल्प, यू लर्न. तर आज आपण बघणार आहोत हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा एक हॅमर सिरीजमधला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हॅमर पॅटर्न तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर वर दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तर हँगिंग मॅन हा पॅटर्न आपण चला डिटेलमध्ये बघूया. हँगिंग मॅन हा पॅटर्न एक बेरिश पॅटर्न आहे. बेरिश पॅटर्न म्हणजे हा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला शेअर खाली पडण्याचे संकेत भेटतात. तर हा पॅटर्न कसा असतो जरा बघूया. तर ह्या पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो की खालच्या बाजूला शॅडो आणि वरच्या बाजूला बॉडी बघायला भेटते. तर इथं तुम्ही बघू शकता हा आहे हँगिंग मॅन पॅटर्न. आता हा बऱ्यापैकी हॅमर सारखाच दिसतो, किंबहुना आपण म्हणू शकतो की हा हॅमरच पॅटर्न आहे, फक्त हा अप ट्रेंडमध्ये तयार होतो म्हणून ह्याला हँगिंग मॅन पॅटर्न म्हणतात. हाच पॅटर्न जर डाऊन ट्रेंडमध्ये तयार झाला असता तर आपण त्याला हॅमर पॅटर्न म्हणतो. तर हा अप ट्रेंडमध्ये तयार झाला म्हणून ह्याला आपण हँगिंग मॅन पॅटर्न म्हणतो. आणि हा पॅटर्न तयार झाल्यानंतर आपल्याला शेअर खाली पडण्याचे संकेत भेटतात. तो ऑब्व्हियसली आपण डबल कन्फर्मेशनशिवाय ट्रेड घेत नाही, तर ह्याचा बॉटम ब्रेक केल्याशिवाय आपण ट्रेड घेणार नाही आहोत. तर हा पॅटर्न तयार झाल्यानंतर ज्यावेळेस ह्याचा बॉटम ब्रेक होईल किंवा लो ब्रेक होईल त्यावेळेस आपण बेरिश ट्रेड घेणार आहोत, किंवा आपण म्हणू शकतो शॉर्ट सेलचा ट्रेड किंवा पुट बाय असे आपण ट्रेड इथं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हँगिंग मॅन पॅटर्न बघणार आहोत. हँगिंग मॅनचा अर्थ लटकलेला माणूस, तो कधीही पडू शकतो असा त्याचा मराठी अर्थ होतो. तर हँगिंग मॅन पॅटर्न बघण्याचे काही नियम आहेत. ते नियम जर अग्री झाले तरच आपण हँगिंग मॅन पॅटर्न आहे की नाही हे कन्फर्म करू शकतो. तर ते नियम कुठले, चला तर बघूया. पहिला नियम आहे की हँगिंग मॅन पॅटर्नची जी शॅडो आहे ती बॉडीपेक्षा डबल हवी. जी खाली शॅडो दिसते आपल्याला, ही शॅडो ही बॉडीपेक्षा कमीत कमी डबल हवी. त्याच्यापेक्षा वर असेल तरी चालेल, पण कमी नाही पाहिजे. कमी असेल तर तो पॅटर्न आपण गृहीत धरणार नाही. ओके. दुसरा नियम आहे की बॉडी जी आहे ती स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर पाहिजे. ही जी बॉडी दिसते आपल्याला, ही बॉडी एकतर स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर चालते, अशी रेक्टँग्युलर. तर रेक्टँग्युलरच्या पेक्षा मोठी बॉडी असेल अशी, तर ही बॉडी आपण हँगिंग मॅनमध्ये पकडत नाही. तर अशा वेळेस आपण तो हँगिंग मॅन पॅटर्न गृहीतच धरणार नाही. तर बॉडी स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर पाहिजे. तिसरा नियम आहे की हँगिंग मॅनचा जो कलर आहे किंवा बॉडीचा जो कलर आहे, इथं हा कलर मॅटर करत नाही. हा कलर हिरवा पण चालतो किंवा लालसुद्धा चालतो. तर दोन्ही कलर इथे ॲक्सेप्टेबल आहे. कलर मॅटर करत नाही इथे. ओके. आणि तिसरा नियम आहे की वरच्या बाजूला इथे शॅडो नसेल तरी चालते आणि असेल तरी खूप छोटी शॅडो हवी. तर हँगिंग मॅन पॅटर्नच्या वरच्या बाजूला इथे शॅडो नसली तरीसुद्धा ॲक्सेप्टेबल आहे आणि असली तरी खूपच छोटी शॅडो पाहिजे. तर हे 4 नियम जेव्हा तयार होतात किंवा फॉलो होतात त्यावेळेसच आपण म्हणू शकतो की हँगिंग मॅन पॅटर्न तयार झालेला आहे. कंपल्सरी हा टॉपलाच अप ट्रेंडमध्ये तयार झाला पाहिजे मित्रांनो. बॉटममध्ये आपण ह्याला हॅमर म्हणतो, हे लक्षात घ्या. ओके. तर हा हँगिंग मॅन पॅटर्न टॉपलाच तयार झाला पाहिजे. हा रिअलमध्ये कसा दिसतो बघूया. बघा, अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंडमध्ये हा अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंडमध्ये हँगिंग मॅनसारखा पॅटर्न तयार झाला आणि तिथून शेअर माझा पडायला लागला. तर बऱ्यापैकी हे पॅटर्न चांगले वर्क होतात आणि आपल्याला भरपूर प्रॉफिट देऊन जातात. त्यामुळे हे पॅटर्न्स ओळखायला शिका. चार्ट्समध्ये हे पॅटर्न बघायला शिका. आता हा ट्रेड कधी घेतला असता आपण, हा पॅटर्न तयार झाला, ह्याचा लो ब्रेक करायची वाट बघितली असती, लगेच त्या पुढच्या कॅन्डलने ह्याचा लो ब्रेक केलेला आहे आणि बघा इथून आपण ट्रेड घेतला असता आणि तिथून माझा शेअर मस्तपैकी पडला असता आणि आपल्याला भरपूर प्रॉफिट झाला असता. इथं आपण बेरिश ट्रेड घेतला असता. शॉर्ट सेलिंगमध्ये पण हा ट्रेड घेऊ शकतो आपण, किंवा पुट बाय ऑप्शन्समध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हँगिंग मॅन तयार झाल्यानंतर बेरिश ट्रेडमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. तर असे हँगिंग मॅन पॅटर्न किंवा असे इतर पॅटर्न जर आपल्याला ओळखता आले तर आपण भरपूर प्रॉफिट कमवू शकतो. तर हा होता हँगिंग मॅन पॅटर्न. आशा आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजला असेल. तर पुढच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आमच्या कुबेर नीती शेअर मार्केट क्लासेसच्या चॅनलला. धन्यवाद.